सुप्रभात सुप्रभात सर्वांना माझा नमस्कार. निधडी छाती निस्पृह बाणा, निधडी छाती निस्पृह बाणा, लववी नामा, अशा आमच्या मराठवाड्याचा आम्हास आहे अभिमान. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आदरणीय मुख्याध्यापिका मिसेस ऋचा अग्रवाल मॅडम, माझे सहकारी शिक्षक वृंद आणि येथे जमलेल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. किती मोठा संग्राम, किती मोठा संग्राम, किती क्रांतिकारी बलिदान, किती क्रांतिकारी बलिदान, किती मोठा संघर्ष, किती मोठा हा इतिहास. हे सारे कशासाठी? तर आपल्या महान भारताच्या अखंडत्वासाठी. तर आपल्या भारताच्या महान अखंडत्वासाठी प्रथम आपल्या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना, वीरांगनांना वंदन करून मी माझ्या आजच्या भाषणास सुरुवात करते. आज आपण येथे 77वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी एकत्र आहोत. निजाम सरकार विरोधी ढाल करुणी छाती, निजाम सरकार विरोधी ढाल करुणी छाती, एक झाल्या विचारधारा, एक झाल्या जाती, एक झाल्या विचारधारा, एक झाल्या जाती, हुतात्म्यांचे रक्त सांडले मराठा संघर्षाच्या पेटल्या वादी. तेव्हा झाली मुक्त माझी मराठवाड्याची ही माती, तेव्हा झाली मुक्त माझी मराठवाड्याची ही माती. 15 ऑगस्ट 1947 हा भारतीय स्वातंत्र्य दिवस. परंतु 15 ऑगस्ट या दिवशी फक्त भारत देश स्वतंत्र झाला, तुमचा आणि माझा मराठवाडा नाही. तुमचा आणि माझा मराठवाडा नाही. त्यावेळी संपूर्ण देश हा विविध संस्थानात विखुरलेला होता. त्यावेळी संपूर्ण देश हा विविध संस्थानात विखुरलेला होता. 365 संस्थानांपैकी 362 संस्थानांनी स्वतंत्र भारतात समाविष्ट होण्याची संमती दर्शवली आणि तशी कार्यवाहीही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने मात्र भारतात समाविष्ट होण्यास तयार नव्हती. त्यापैकीच हैदराबाद या संस्थानावर निजामांचे राज्य होते. त्यापैकीच हैदराबाद या संस्थानावर निजामगीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. या संस्थानांवर तब्बल 6 पिढ्यांपासून निजाम राज्य करत होते. या संस्थानावर तब्बल 6 पिढ्यांपासून निजाम राज्य करत होते. त्यामुळे स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा हा अट्टहास होता. हैदराबाद संस्थानांची त्यावेळची लोकसंख्या 1,60,00,000 होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकाचा काही भाग होता. निजामाच्या राजवटीत या प्रांतातील लोकांना कोणतेही नागरी अधिकार नव्हते. म्हणून निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात समाविष्ट होण्यासाठी मराठवाड्याचे लोक जातपात विसरून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ लागले. या जनतेची एकच मागणी होती, मराठवाड्याचे स्वातंत्र्य, संपूर्ण स्वातंत्र्य, मराठवाड्याचे स्वातंत्र्य, संपूर्ण स्वातंत्र्य. स्वामी रामानंद तीर्थांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी केले जीवाचे रान, स्वामी रामानंद तीर्थांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी केले जीवाचे रान. अशा या वीरपुत्राचा आम्हा सदैव वाटतो अभिमान, अशा या वीरपुत्राचा आम्हा सदैव वाटतो अभिमान. निजामाचे पाठबळ असलेल्या कासिम रजवी याने आपल्या रजाकार या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अत्याचार सुरू केले. यामुळे जनतेचा प्रक्षोभ झाला. खेडी शहरे निजामाविरुद्ध पेटून उठली. या लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालं. स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब पैशपाईन, शंकरसिंग नाईक, बाबासाहेब परांजपे अशा अनेक नेत्यांकडे होते. मराठवाड्याच्या गावागावातून या लढ्यासाठी अनेक सेनानी पुढे आले. या मुक्ती संग्रामात निजामाच्या पंतप्रधानास मराठवाड्यात रोखण्यासाठी फूल उडून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मुक्ती संग्राम लढ्यातील स्वयंसेवकांना शस्त्र बनवून पुरवणारे त्यावेळी उस्मानाबादच्या जिल्ह्याचे व आत्ताच्या धाराशिवचे गणपतराव क्षीरसागर, मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरी सांगणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी पवार जाधव, उस्मानाबादचे जनार्दन होर्टीकर,
परभणीचे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, नांदेडचे देवरावजी कवळे आदींच्या रूपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला। या संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, बहिर्जी बागटीकर, किशनसिंग राजपूत, गोविंदराव पानसरे, जानकीलालजी राठी, विश्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदी सैनिकांनी तर जीवाची पर्वा न करताच काम केले। मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मे म्हणून गोविंदराव पानसरे यांना ओळखले जाते। शेवटी निजाम शरण येत नाही हे पाहून 11 सप्टेंबर 1948 रोजी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजाम शासनाच्या विरोधात पोलीस कार्यवाहीची घोषणा केली। तसेच ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे.एन. चौधरींच्या नेतृत्वाखाली 5 दिशेने निजाम संस्थानांवर कार्यवाही सुरू केली। पहाटे 4 वाजता मुख्य फौजा सोलापूरकडून हैदराबाद संस्थानात घुसल्या। 2 तासात नळदुर्ग आणि संध्याकाळपर्यंत परभणी ते माणिकगड, विजयवाड्यातील बोनाकरल ताब्यात घेतले। 40 गावाकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडच्या तुकडीने जालना ताब्यात घेतले। दुसरीकडे वरंगल, बिदर विमानतळावर भारतीय फौजेने हल्ले केले। 15 सप्टेंबर रोजी भारतीय फौजेने औरंगाबाद ताब्यात घेतले। थोर संतांचा येथे निवारा, त्यात निजामांचा बसला डेरा, क्रांतीची ही धगधगती ज्वाला, मराठवाड्यात सोडून निजाम पळाला। हैदराबादचा सेना प्रमुख जग अल इद्रिस याने 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणागती पत्करली आणि खुद्द निजाम ही शरण आला। निजाम तोंडघशी पडला, मराठवाडा भारताचा झाला। हजारो सलाम या दिवसाला मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्राचा एक राष्ट्रीय सण झाला। हैदराबाद संस्थानात अखेर तिरंगा फडकला आणि 700 वर्ष पारतंत्र्यात असलेला आपला मराठवाडा मुक्त झाला। क्रांतीची ज्योत पेटली, अन्यायाची राजवट संपली, मराठवाडा झाला स्वतंत्र, गाथा ही शौर्याची इतिहासात कोरली। अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्याच्या निजामाच्या राजवटीतून मुक्तता झाली। मराठवाड्याचे नागरिक आता भारताचे नागरिक बनले। निजामशाहाची जुलमी राजवट उलटवून स्वातंत्र्याची नव पहाट आणणाऱ्या सर्व शूरवीरांना समर्पित। स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी मराठवाड्यातही उगवला। सलाम त्यांच्या कार्याला, ज्यांच्यामुळे मराठवाड्याला हा क्षण सोनेरी लागला। अशा या संपन्न मराठवाड्याचा मला सार्थ अभिमान आहे। म्हणून तर आम्ही गातो मराठवाड्याचे गुणगान। जगात जर्मनी भारतात परभणी, गोदाच्या पात्राचे नांदेडात पाणी। औरंगाबाद असे पर्यटन राजधानी, उस्मानाबाद आजचे धाराशिव असे जणू तीर्थवाणी। औंध प्रतापे गाजे हिंगोली, बीडची शोभा वाढवी परळी, रामदास जन्मभूमी समर्थ जालना, लातूर आहे शिक्षणाचा कणा। अष्टभुजांचा एक मराठवाडा, अवघ्या महाराष्ट्रात जागवी आपला मराठी बाणा। अखेर आजच्या या दिवशी या लढ्यात वीरगती प्राप्त झालेल्या सर्व शूरवीरांना माझे कोटी प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र।